समाजवादच का हे पुस्तक कोणी लिहिले आहे? समाजवादच का हे पुस्तक कोणी लिहिले आहे? समाजवादच का हे पुस्तक जयप्रकाश नारायण यांनी लिहिले आहे. ओझोन या वायूचे मोजमाप कोणत्या एककात करतात? ओझोन या वायूचे मोजमाप कोणत्या एककात करतात? ओझोन या वायूचे मोजमाप डॉप्सन या एककात करतात. नाइटिंगेल ऑफ इंडिया असे कोणाला म्हणतात? नाइटिंगेल ऑफ इंडिया असे कोणाला म्हणतात? नाइटिंगेल ऑफ इंडिया असे सरोजिनी नायडू यांना म्हणतात. अभिनव भारत या संघटनेची स्थापना केव्हा झाली होती? अभिनव भारत या संघटनेची स्थापना केव्हा झाली होती? अभिनव भारत या संघटनेची स्थापना 1904 या वर्षी झाली होती. आणि मित्रांनो, अभिनव भारत या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये केली होती. खालीलपैकी कोणते पठार महाराष्ट्राचे टेबललँड म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते पठार महाराष्ट्राचे टेबललँड म्हणून ओळखले जाते? पाचगणी हे पठार महाराष्ट्राचे टेबललँड म्हणून ओळखले जाते. आणि मित्रांनो, पाचगणी हे पठार सातारा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि या पाचगणी पठाराला महाराष्ट्राचे टेबललँड म्हणून ओळखले जाते. सन 1864 मध्ये पुणे येथे विधवा पुनर्विवाह घडवून आणणारे समाजसुधारक कोण होते? सन 1864 मध्ये पुणे येथे विधवा पुनर्विवाह घडवून आणणारे समाजसुधारक कोण होते? सन 1864 मध्ये पुणे येथे विधवा पुनर्विवाह घडवून आणणारे समाजसुधारक महात्मा फुले हे होते. फळ्यावर लिहिण्याच्या खडूमध्ये कशाचा वापर केला जातो? फळ्यावर लिहिण्याच्या खडूमध्ये कशाचा वापर केला जातो? फळ्यावर लिहिण्याच्या खडूमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचा वापर केला जातो. खालीलपैकी कोण घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोण घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो? राज्यपाल हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक गो ग आगरकर यांनी लिहिले आहे. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिले आहे. यांनाच गो ग आगरकर असे शॉर्ट फॉर्म नावाने इथं ऑप्शनमध्ये दिलेले आहे. वनामती ही संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? वनामती ही संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? वनामती ही संस्था नागपूर या शहरामध्ये आहे. जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यामध्ये कुठे आहे? जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यामध्ये कुठे आहे? जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग या ठिकाणी आहे. सुरजागड लोहखान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुरजागड लोहखान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुरजागड लोहखान गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. जालना या शहरामधून कोणती नदी वाहते? जालना या शहरामधून कोणती नदी वाहते? जालना या शहरामधून कुंडलिका ही नदी वाहते. कोल्हापूर ते रत्नागिरी या दरम्यान कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते रत्नागिरी या दरम्यान कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते रत्नागिरी या दरम्यान आंबा घाट लागतो. महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती आहेत? महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती आहेत? महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने पानझडी या प्रकारची वने आहेत. सूर्यमालेमधील कोणत्या ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहे? सूर्यमालेमधील कोणत्या ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहे? सूर्यमालेमधील शनी या ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहे.